बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. जो मनुष्य बुद्धीने युक्त म्हणजे समजुतीने आणि स्थिर मनाने कर्म करतो तो या जगातच सुकृत म्हणजे चांगलं फळ आणि दुष्कृत म्हणजे वाईट फळ दोन्हींचा त्याग करतो. म्हणून अर्जुना, तू योगासाठी म्हणजेच समत्व बुद्धीसाठी प्रयत्न कर, कारण योग म्हणजेच कर्मातील कौशल्य होय. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण कामाच्या फळाशी जास्त आसक्त होतो तेव्हा एन्झायटी आणि स्ट्रेस वाढतो. पण जेव्हा आपण फक्त एफर्टवर काम करतो, परिणामावर नाही, तेव्हा मन स्थिर आणि आत्मविश्वास पूर्ण राहतं. सुकृत आणि दुष्कृत दोन्ही सोडणं म्हणजेच यश अपयशात समभाव राखणं हेच इमोशनल स्टॅबिलिटीचं लक्षण आहे. मानसशास्त्रात यालाच इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. योग कर्मसु कौशलम म्हणजे काम करताना जागरूकता, संतुलन आणि परिणामकारकता ठेवणं हेच आजच्या काळातील माइंडफुलनेस बेस्ड लिव्हिंग आहे. काम करताना मन वर्तमानात ठेवा. काय परिणाम होईल यावर विचार करत बसू नका. सध्याचं कार्य नीट करा. यशावर अहंकार, अपयशावर खंत नको. दोन्ही तात्पुरतं आहेत, फक्त अनुभव आहेत. कर्म करताना शांतता आणि एकाग्रता ठेवा. हेच कर्मातील योग म्हणजे मेंटल स्किल इन ॲक्शन. थोडक्यात समत्व राखून केलेलं कर्म हेच सर्वोच्च कौशल्य आहे. श्रीकृष्णार्पणमस्तू.